अचानक आमचा प्लॅन झाला शिर्डीला जायचं सकाळी सकाळी. मी आज बाईक आणि चालले असे चार बाईक आहे 8 लोक आहे आम्ही. आज मी ब्लॉग बघत आहे फर्स्ट टाइम. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही ते सांगा ब्लॉग बघून आणि लाईक करा. आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोहोचले आहे. जे मित्र आहे सगळे आम्ही 8 जण आले पुण्यात गेलो. हाय करा हाय हाय गाईज, इकडे आले आपण. आता आपण इकडे पोहोचलोय वाय कंपनी भिवंडी टोल नाक्याला. ट्रॅफिक जाम आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. गाडी इकडनं काढता आम्ही, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. चालू झाला आहे, फुल मजा आहे, एकदम मजा आहे. बाईक तर लांब मजा आहे आम्हाला. ते दौडू दादा आता आम्ही गॅरेजला थांबलोय. येताना जरा घातक झाला, मित्राला ब्रेकर दिसला नाही, दोन्ही ब्रेक दाबला पण गाडी स्लिप झाली. गॅरेजला येऊन ब्रेक टाईट करायला आले आणि एकाला हाताला लागलं आहे आणि मेडिकल बघतोय आम्ही. पुढे मेडिकल भेटल्यावर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. सो मित्र, आम्ही जाताना जरा आमच्या मित्राचा घातक झाला. हायवे रोडला कसं घातक, ब्रेकर त्याला दिसला नाही आणि ब्रेकर जम्प खाऊन तो पडला आणि पडल्यानंतर त्याला लागलं थोडं. आम्ही आता मेडिकल शोधते. मेडिकल भेटल्यावर आम्ही जरा क्लिनिक त्याला सगळं पट्ट्या लावणार आहे. आणि आमच्यासोबत डॉक्टर पण आलाय. डॉक्टर किसन दास आहे आमच्यासोबत. पुढे बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ. इकडे क्रीम लावताय आणि हे बघा आमचे हे बघा पट्टी विट्टी फुल. हा आमचा डॉक्टर किसन दास फुल एन्जॉय करत चालले. रमाशंकर जी का पुत्र यहाँ पे. तुम्हाला काय वाटतंय? खूप जास्त लागलेलं आहे, आता काय बोलणार. कोणाला काय लागलंय आम्हाला माहित नव्हतं. आमच्यासोबत एक डॉक्टर पण आहे, डॉक्टरची टीम आमच्यासोबत आहे. MBBS. माझा मित्र या कंपनीत काम करतो. आता मला पुढचा विचार आहे ते मक्स मध्ये जायचं, तिकडे कंटेनर वगैरे. मला कसं वाटतंय? मला छान का गॉगल कसं वाटतं आपलं? एक नंबर सेम मना. गाववाली पोरगी भेटणार, नक्कीच भेटणार. मना मित्र लोक, आम्ही आता पुढे निघालोय. त्याला आता आम्ही पट्टी बिट्टी लावलंय डॉक्टर किसन दासने आणि त्याला पेन किलर पण दिला. आता त्याला बरं वाटतंय. तुम्ही पुढची व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. रस्त्यात जाताना आम्हाला धरण दिसलं तर आम्ही त्या धरण बघण्यासाठी आम्ही थांबलो. आम्ही धरणकडे चाललो. इकडे बघ. आता मी चाललो धरण बघायला. धरण बघून मग आम्ही त्र्यंबकेश्वर शिव मंदिर दर्शनासाठी जाणार आहोत. तर आता आम्ही धरण बघायला चाललोय. चला आमच्यासोबत ठाण्याचे सरपंच, आमदार, खासदार लोक आहेत. राजकुमार नितीनच्या हा गाडी उचलण्यावाला टोईंग आहे. आता आम्ही सध्या इथं बघायला आलो. इथं किती गाड्या लागतात. तुम्हाला ठाण्याला ठाण्याची गाडी कोणाची उचलली असेल तर ह्याला कॉल करा. इथं आम्ही बघणार.
माझ्यासोबत एक जखमी माणूस आहे, त्याला पाण्यात शुद्धीकरणसाठी आम्ही नेतोय. छान त्याच्यावर पाप आहे. शुद्ध होईल. महादेव अजून त्या पाण्यात पाणी घ्या आणि त्यात 90 पाऊन पिऊन टाका. फुल वातावरण एकदम फुल आवाज. मस्त आम्ही इकडे थांबले, फोटोशूट केले. मस्त प्लॅनेट आहे. आम्ही पोहोचणार आहोत आता त्र्यंबकेश्वरला 10 मिनिटात. 10 मिनिटं फक्त 10. 4-5 आहे घाले लोक हे फोटो काढायचे म्हणून थांबलोय, नाही तर ते झालं फोटो काढून. फोटोशूट केलं मस्त. इथे राजकुमारला बिमल भेटत नाहीये. भेटत नाही तर काय करू. मस्त बघा, फुल क्लायमेट बघा, मस्त क्लायमेट आहे. फोटोशूट झाला आमचा इकडे. मस्त गाडी बघा आमची, फुल आवाज गाडी. मंदिरला पोचले आम्ही. आणि तुम्हाला गाडी पार्किंग करायचं असेल तर तिकडे पार्किंगमध्ये आहे. रस्त्यावर तिथे गाडी लावू नका, टोळीमध्ये गाडी उचलून घेऊन जाते. फाईन आहे. गाडी पार्किंग करायचं असेल तर बॅक साईडला पार्किंगचं आहे. फक्त 20 रुपये घेणार, तिकडेच पार्किंग करायचं आहे. गाडी पार्किंगला लावली आता आणि आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरला पोचणार आहे. आता मंदिरात चालले इकडे मस्त. बाकीचे पोरं पुढे गेले. आम्ही पोचतोय मंदिराची इकडे आता उभे दाखवलं बघा. मंदिर बघा, मस्त रस्ता. फुल गर्दी, जाम गर्दी, जाम एकदम पूर्ण गर्दी, जाम गर्दी, जाम. दर्शन कसं झालं आपला? दर्शन तर मस्त झालं. समोर गुंबज आहे त्र्यंबकेश्वरचं. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इकडनं शिर्डीसाठी रवाना होतोय. जेवण करणार आहे, जेवण करून लगेच शिर्डीसाठी रवाना. एकदम बरोबर. रिपोर्टर पवन कांदूसह अमन कॅमेरामॅन. अशी भेल बनवते मस्त. पवन बाय, पवन भाईला भेल खायचं. आजीचा भेल. आजीच्या हाताने आपण मस्त चना चाट घेतोय भेल बनवून. आजी कशी बनवते आता आम्ही थांबले नाश्ता करायला. चाय नाश्ता करू आणि पुढे निघू. आणि शिर्डीला पोचायला फक्त 27 किलोमीटर आहे अजून. आणि रोड पण मस्त भेटलाय. रोड एकदम खड्डा नाही, रोड मध्ये काय नाही, मस्त एकदम सुनसान रोड होता. खूप एन्जॉय करता मी बाईकने जाता जाता.
आम्ही शिर्डीला पोचले 8:06 झाले. बघा ट्रॅफिक बघा किती आहे इकडे. आम्ही शिर्डीला पोचलोय 8 वाजता संध्याकाळी आणि आता रूम घेतलं आहे आणि दर्शन आम्ही सकाळी करणार आहे पहाटे 4 वाजता. आता जरा झोपले आणि आराम करेल. हॉटेलमध्ये रूम घेतलं आहे. तुम्हाला आम्ही रूम दाखवतो माझा. बघा आमचा रूम. येऊन झोपून पण गेले. हा एक पहिला रूम आहे आमचा आणि आमचे मित्र सोय चालू आहे यांचं सगळं. सोयी काय नाही आता जरा जेवायची सोय चालू. हे बघा थंड विंड मस्त जेवण आणायला गेले पोरं बाकीचे. मस्त रूम आहे. सकाळी तुम्हाला भेटू आपण. गाईज गुड मॉर्निंग. आम्ही दर्शनाला चालले आहे. सकाळी 5 वाजता आहे. आम्ही दोघंच आहे बाकी सगळे झोपलेले. आरती आता होईल 7:30ची आरती असते. गेल्यावर तुम्हाला तिकडची व्हिडिओ दाखवतो. आम्ही दोघंच आले. बाकीचे सगळे झोपलेले. आम्ही दोघंच फक्त आले. सगळे ते नंतर येणार. आम्ही दोघंच आहे आणि मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. बाकीचा शूट तुम्हाला मी नंतर दाखवतो. चला मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. आम्ही आता इकडे बाहेर उभे आहे. तुम्ही पाहू शकताय बघा मंदिर. दर्शन झाले आमची. आता नाश्त्याला आलो आम्ही दोघं. 5:30ला गेलेले. 7:30ला बाहेर निघाले दर्शन करू. मस्त दर्शन झाले. तर हॉटेलला आम्ही आलो. लाईन बघा किती गर्दी आहे. सकाळी पहाटे जायचं 5 वाजता. कायच गर्दी भेटणार नाही तुम्हाला. कायच गर्दी भेटणार. तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर आले आणि हा लेट आला. पाय पण जरा लेट उठलो. हे लोक लवकर गेले. आम्ही सकाळी पण दर्शन झालं. आमचं पण दर्शन झालं. मंगळवार नीट दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय फोटोज वगैरे काढायला आणि प्रसाद घ्यायला. दर्शन करते हैं. साईं बाबा की असंख्य लीलाओं की साक्षी है यह द्वारका माई. द्वारका माई के अंदर इस साईं बाबा ध्यान लगाकर बैठा करते थे और कई वर्षों तक साईं बाबा द्वारका माई में रहा करते थे. इसी द्वारका माई में साईं बाबा जिस पत्थर के ऊपर बैठा करते थे वो आज भी इसी जगह पर दर्शन के लिए मौजूद है. और इस द्वारका माई में आपको साईं बाबा जिस चूल्हे पर खाना पकाते थे वो भी आपको दिखाई पड़ता है. और इस द्वारका माई में पिछले 150 वर्षों से ध्वनि प्रज्वलित रूप से चलती रहती है. यह ध्वनि कभी भी बंद नहीं होती. साईं बाबा का दर्शन करने के बाद सभी भक्तगण द्वारका माई का दर्शन करते हैं. द्वारका माई के पास में आपको साईं बाबा की ये चावड़ी नजर आएगी. चावड़ी यानी कि पुराने जमाने का गांव का ऑफिस जहां पर गांव का सारा रिकॉर्ड रखा जाता था. 1909 के आसपास में बहुत ही भयंकर बारिश होने के कारण द्वारका माई में पानी बहुत ही भर चुका था. तो सभी भक्तगणों ने साईं बाबा को विनती की कि आप चावड़ी में आकर रुके. तब से लेकर अपनी आखिरी सांस तक साईं बाबा रात को चावड़ी में आकर विश्राम किया करते थे. साईं चावड़ी के सामने ही हाजी अब्दुल बाबा की एक छोटी सी दरगाह है. हाजी अब्दुल बाबा वही है जिन्होंने साईं बाबा के सेवा में अपने जीवन के 30 वर्ष अर्पण किए थे. साईं चावड़ी से 2 मिनट चलकर आने के बाद आपको सभा मंडप के पास में ही ये वाली कैंटीन नजर आती है जो कि शिरडी साई ट्रस्ट की तरफ से चलाई जाती है. और यहाँ पर आपको 2 रुपए से लेकर 10 रुपए तक चाय, कॉफी, पानी की बोतल इत्यादि सुविधा दी जाती है. और यहीं पर लड्डू प्रसाद का काउंटर भी बना हुआ है. और शिरडी साई बाबा मंदिर के हर कोने में फ्री लॉकर सुविधा भी दी जाती है जहाँ पर आप अपना सामान रख सकते हैं. द्वारका माई के सामने आपको ये वाला रास्ता नजर आएगा. यहाँ से 2 मिनट मात्र चलने पर आप लक्ष्मीबाई के इस वाले स्थान पर पहुँच जाओगे. लक्ष्मीबाई वही है जिन्होंने 45 साल तक साईं बाबा की सेवा की थी. और साईं बाबा जब अपने आखिरी समय में थे तब साईं बाबा ने लक्ष्मीबाई को 9 चांदी के सिक्के दक्षिणा के रूप में भेंट किए थे जो आज भी उनके घर में मौजूद है. लक्ष्मीबाई मंदिर के थोड़ा सा आगे ही साईं भक्त मालसापति जी का घर है.
मार्सापति वही थे जिन्होंने सबसे पहले साईं बाबा की असीम शक्तियों को पहचाना था। मार्सापति हमेशा साईं बाबा के साथ में रहा करते थे। एक दिन अचानक से साईं बाबा शिरडी छोड़कर चले गए थे। तब मार्सापति ने उनको वापस लेकर आया था। और जब साईं बाबा ने 3 दिवसीय समाधि ली थी, तब मार्सापति जी ने साईं बाबा का अपना सर गोद में लिए हुए 3 दिन तक उनकी राह देखी थी। और मार्सापति इसी जगह पर 12 सितंबर 1912 में समाधि को प्राप्त हुए थे। मार्सापति के घर से 5 मिनट के ही दूरी पर बाईजामा का ये वाला पुराना घर है। बाईजामा जो कि अपने हाथों से खाना बनाकर साईं बाबा को खिलाया करती थी। इस शिरडी में बाईजामा के टोटल 5 घर है। अभी आप जो वीडियो देख रहे हैं ये बाईजामा का सबसे पुराना घर है। और अभी आप जो ये वीडियो क्लिप देख रहे हैं ये बाईजामा का दूसरा घर है जो कि अभी बंद है। इसे आप बाहर से देख सकते हैं। ये वाली जगह विजिट करने के लिए आप शिरडी में किसी से भी पूछ सकते हैं, कोई भी आपको बता देगा। साईं बाबा मंदिर से मात्र 5 मिनट के ही दूरी पर हाईवे रोड के पास में ही यह 300 साल पुराना खंडोबा मंदिर है। खंडोबा जो कि महाराष्ट्र की कुल दैवत है और यहाँ के पुजारी मार्सापति हुआ करते थे। जब साईं बाबा अब बारात के साथ में शिरडी में पहली बार आए थे, वो इसी जगह पर आए थे। तब मार्सापति जी ने साईं बाबा को आओ साईं कह के पुकारा था। तब से बाबा को साईं बाबा कहा जाता है। फिर साईं बाबा यहाँ से द्वारका माई की ओर चले गए और इसी शिरडी में साईं बाबा बस गए और मार्सापति साईं बाबा के परम भक्त कहलाने लगे। पूरा तयार झाले निघायसाठी। हॉटेल बघा आमचा, गाडी आता निघाले आहे। तुम्ही काय बोलता? चाललो घरी, गाडी साफसफाई करतो, आम्ही डायरेक्ट नॉन स्टॉप डायरेक्ट मुंबई। जेवायला कुठे थांबणार आता? जेवायला कसारा घाटावर थांबूया, जेवूया। आज तुम्ही काय बोलणार का गौरवला? हा नुसतं रात्रभर दारू पित असतो। काय आपण आलोय कुठं, देवस्थानला आलोय, कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, असं काय नाही, एक गोष्ट चुकीची आहे। सगळ्यात मोठा आमच्याकडे मेन जेवढा हात आहे सगळ्यांना दारू नॉन स्टॉप ही गाडी सगळ्यांसाठी स्टॉक घेणारा हात जेवढा स्पॉन्सर हाच आहे। याच्यावर फोकस करा कॅमेरा। साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम। आरती चालू आहे, आम्ही आता निघालोय। साईनाथ महाराज की जय। आम्ही निघालोय, प्रसाद घेतलाय। आता इकडे प्रसाद घेतलाय आणि आता डायरेक्ट ठाण्याला जाणार आहे। आता जेवायला बसून मग ठाण्याला जाणार आहे। ठाण्याला सगळे प्रसाद घ्यायला गेले आहेत। मला व्हिडिओ कसा वाटलास नक्कीच सांगा आणि हा शेवटचा माझा व्हिडिओ येणार आहे लास्ट, डायरेक्ट घरी। पेरू घ्यायला थांबले। आणि आता पेरू घ्यायला थांबलोय। पेरू घ्यायचंय, हा टेस्ट चांगला आहे, भाऊने दिला आपल्याला। टेस्ट गोड आहे। राकेश तू पण खाना, कशाला व्हिडिओ काढताय? खाना तुम्ही। चाललो आता आम्ही मुंबईला। आता आम्ही डायरेक्ट मुंबई। आमच्या ग्रुप मध्ये बेवडे होते, दारू पिऊन झोपले आणि देवाकडे गेले पण नाही। आम्ही जाऊन आलो, पुण्य कमवून आलो। गाडी चालू
मस्त दर्शन झाला पालखीचा साईबाबाचा रस्त्याला जाता जाता घरी. आणि आता आम्ही हॉटेलला थांबलोय जेवायला. हॉटेलला मस्त थांबलोय ढाब्याला जेवायला. सगळे बसले इकडे. जेवल्यानंतर फुल घरात आराम करायचा एकदम घरी जाऊन. आम्ही जेवायला बसलोय. लिंबू पिलतो चिकन तो लेट झालेला पण मी आलो टाइमवर जेवायला. तुला कोण बोललं तुला विचारलं कोणी कधी आला तुला हे तरी फरक नाही पडणार ते लोक जेवतात. हा माहिती आहे मला. आणि मी भजी खातो ना कांदा भजी. गौरव के लिए कुछ डायलॉग. जिंदगीवर तिकड मी काका की मोठा वेळ पण गोड असायला आलं ना. जेवण झालं आमचं आणि आता घरी चाललो आहे. मला ब्लॉग वाटलं कसं असेल तर कमेंट आणि लाईक नक्कीच कराल. घरी डायरेक्ट ठाण्याला जाणार. बाय काहीतरी. अरे आपल्या हॉटेलच्या बगल में बोलवतो. काची मार. एक डझनची चोरी मला नाही करू. चेक करणं आहे का नाही बरोबर. एक दात कुठलेलं राहते. ठीक आहे जाते का कसं पडला हॉटेल मालकाने सांगितलं की दोघांचा मध्ये तो पडला. माहितीच माहिती भेटली. तो राजूवरती मारला त्याला. अरे आपण वागले पोलिसाला कुठले माझी कंपनी द्या. तो मित्र आम्ही आता घरी चालले. ठाण्याला निघाले. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर नक्की करा. आणि बाईकनी जायला लय मजा येते. बाईकनी खूप मस्ती केली आम्ही. खूप मजा पण केली. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट आणि लाईक करा. शेअर पण करा.